तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीकडून मुंडव्यातील जमिनी संदर्भात गैरव्यवहार घोटाळा झाला. या गैरव्यवहाराचा अहवाल जो आहे तो विधानसभेच्या पटलावर मांडण्यात आला. नक्की या अहवालात काय दडलेलं आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार आहेत. सर, अहवाल तुमच्या हातात आहे. काय नक्की या अहवालात आहे? पार्थ पवारांना क्लीन चिट आहे किंवा त्यांना वगळण्यात आलं आहे किंवा असे अनेक प्रश्न जे आहेत आता सर्वसामान्यांना पडले आहेत. नक्की या अहवालात काय आहे? हे पाहिजे, ज्यावेळेला हा घोटाळा उघडकीला आला त्यावेळेला असं म्हटलं जात होतं, म्हणजे स्वर्गीय अजित पवारांसह सगळे त्यांचे जे समर्थक आहेत राष्ट्रवादीचे ते म्हणत होते की याच्यामध्ये काही घोटाळा झालेला नाही आणि पार्थ पवारांची फसवणूक झाली असा त्यांचा दावा होता. परंतु तो सगळा दावा आणि शासनही म्हणत होतं की हा अहवाल आल्यानंतर कारवाई करू. आता हा अहवाल आला आहे, याच्यात काय म्हटलं आहे, मी एक एक वाक्य वाचून दाखवतो, महत्त्वाचं आहे तेवढं. सर्वप्रथम चौकशी समिती हे स्पष्टपणे नमूद करू इच्छिते की सदर प्रकरणामध्ये शासकीय जमिनीचे नियमबाह्य पद्धतीने हस्तांतर करण्यासाठी खरेदी दस्त नोंदवण्यात आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या गंभीर अनियमिततेसाठी विक्री करणारे म्हणजे शीतल तेजवानी आणि जो कोणी मालक असेल ते, खरेदी करणारे व अशा बेकायदेशीर नियमबाह्य दस्तींची नोंदणी करणारे महसूल व मुद्रांक व नोंदणी विभागाचे अधिकारी हे निश्चितपणे जबाबदार आहे असे समितीचे स्पष्ट मत आहे. म्हणजे ज्यांनी हा व्यवहार केला त्या सगळ्यांना या समितीने दोषी आहेत असं म्हटलेलं आहे. आता याच्यात थोडा मुद्दा असा की यांनी स्वतःपुरती क्लीन चिट दिलेली आहे, म्हणजे कशी, म्हणजे समितीपुरती, की आम्ही फक्त सिव्हिल मॅटर आहे तेवढ्यातच बघणार, बाकीचं आहे ते पोलिसांनी बघावं असं त्यांच्यामध्ये म्हटले. त्याच्यात काय म्हटलं, या काय दिवाणी स्वरूपाच्या बाबीच्या अनुषंगाने चौकशी केलेली आहे. फौजदारी स्वरूपाच्या बाबी संदर्भात चौकशी करणे अथवा त्यावर भाष्य करणे कार्य समितीच्या कक्षेत येत नाही. त्याबाबत समितीने कोणतीही चौकशी केलेली नाही. फौजदारी स्वरूपाच्या बाबीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून खरेदी दस्तावरील विक्री करणारे श्री अशोक गायकवाड व इतर 271 यांचे कुलमुखत्यारपत्र धारक शीतल तेजवानी व खरेदी करणारे अमेडिया एंटरप्राइजेस तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील यांची नावे FIR मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तसेच या प्रकरणात आणखी कोण सामील आहे का हे पोलीस तपासात निश्चित झाल्यास ते देखील या जबाबदार असतील. म्हणजे तो जो शेवटची जो असते आणखी कोण म्हणजे त्यात पार्थ पवार कसे येतात ते सांगतो. आणि हा मुद्दा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा असा आहे की मी त्यावेळेला म्हटलं होतं की पार्थ पवार यांना 4-5 वर्षापासून म्हणजे 2021 पासून हा सगळा व्यवहार माहिती आहे. ज्यावेळेला मी असं म्हटलं त्यावेळेला पार्थ पवारांनी EOWकडे तक्रार केली की जे काही कुंभारांनी पत्र, म्हणजे माझं नाव नाही लिहिलं पण पत्र दिलं ते खोटं आहे वगैरे, कारवाई करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी आणि अंजली दमानिया बावधन पोलीस स्टेशनला जाऊन, तुम्ही होता तिथे, पत्र दिलं की हे असं पत्र आहे, हे पत्र आहे, याची चौकशी करा, यांची चौकशी करा नाहीतर आमची चौकशी करा. त्याच्यात त्यांनी काही केलं नाही. ते म्हणाले आमच्याकडे काही पुरावा नाही. आता ते पत्र जे कुलमुखत्यार पत्र श्री अशोक गायकवाड म्हणजे ते तिथले मूळ मालक व 271 यांच्यातर्फे कुलमुखत्यार पत्रधारक शीतल तेजवानी यांनी श्री पार्थ पवार यांना नोटराईज कुलमुखत्यार पत्र दिलेले आहे. ते म्हणत होते ना आमचं नाही, ते शासकीय जमिनीबाबत कुलमुखत्यार पत्र करणे हे बेकायदेशीर व चुकीचे आहे. सदर बाब फौजदारी स्वरूपाची आहे. शासकीय जमिनीच्या अवैध विक्रीच्या अनुषंगाने खरेदी खात्यात नमूद असलेल्या व्यक्तीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपरोक्त नमूद करण्यात आलेले कुलमुखत्यार पत्र हे या प्रकरणातील नमूद शासकीय जागेसाठीच शब्द वापरलाय करण्यात आलेले असून पोलीस स्टेशनमध्ये पुढे पोलिसांनी त्याची दखल घ्यावी वगैरे असं म्हणले. म्हणजे आता याच्यात चेंडू पोलीस स्टेशनकडे टोलावला, पण पार्थ पवारांचं नाव घेतलं. ही पार्थ पवारांना पहिल्यापासून माहिती होतं. शासकीय जमिनीची अशा प्रकारे नियमबाह्य व बेकायदेशीर विक्री भविष्यात होऊ नये. मग त्यांनी पुढे काय करायचं ते सगळं दिलेलं आहे. शासकीय जमिनीच्या अभिलेखांचे वेळोवेळी अचूकपणे अद्ययावतीकरण न झाल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. म्हणजे याच्यामध्ये पार्थ पवार आणि बरेच मुद्रांक शुल्क अधिकारी असतील, इव्हन ज्या संस्थेला ही जमिनीच्या
केंद्रीय संस्थेला दिली होती. त्यांच्यावरही त्यांनी म्हटलंय की त्यांनी सुद्धा 50 वर्षासाठी त्यांना दिली, तर त्यांचं नाव दाखल करून घेणे ही त्यांची जबाबदारी होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता त्यांनी प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं विश्लेषण केलेलं आहे. आता ते एवढं वाचून दाखवायचं तर वेळ लागेल, परंतु हे पहा, अनियमितता झाली किंवा कशी याबाबत चौकशी करणे. जमीन विक्री करणारे त्यांना दोषी ठरवलंय. जमीन खरेदी करणारे त्यांना दोषी ठरवलंय. सदर जमीन शासकीय असल्याने सदर जागा खरेदीचा कोणताही अधिकार नाही हे स्पष्टपणे माहिती असताना देखील अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे श्री दिग्विजय पाटील यांनी सदर जागेचा व्यवहार केला, ही बाब अत्यंत गंभीर आहे हे त्यांचं म्हणणं आहे. याच्यात आमचं काहीही नाही. मुद्रांक विभागावर पण त्यांनी ठपका ठेवलाय. सदर खरेदी मुद्रांक करताना आवश्यक वगैरे न हरकन NOC असताना ते दस्ताला न जोडता केवळ इरादा पत्राच्या आधारे दस्त नोंदणी केलेली आहे. म्हणजे दस्त खरेदी होऊ शकत नव्हता तरीही त्याने केले. आणि मग तो रवींद्र तारू जो हे होता सय्यद निबंधक हवेली यांनी मुवेबल म्हणजे जमिनीच्या ऐवजी मुवेबल दाखवलं, म्हणजे हालचाल करता येणारं. स्किप हा पर्याय वापरला, म्हणजे ती जमीन न वापरता साधी काहीतरी कुठल्या तरी वस्तूची खरेदी विक्री असं दाखवलं. त्यामुळे त्यांना दोषी ठरवलंय. तारूंना हिंगाने जे काय होतं त्यांचं नाव, सहजिल्हा निबंधक पुणे, सदर जमीन शासनाची मालकीची आहे याची खातरजमा ना हरकत पत्र सामील आहे की नाही माहिती असताना देखील अमेडिया एंटरप्राइजेस तर्फे वगैरे वगैरे हिंगाने यांनी या आदेशात मुद्रांक शुल्क माफी देऊन स्वराज्य संस्था कर व मेट्रो कर भरण्याबाबत कळवलेले आहे. ही गंभीर अनियमितता आहे, म्हणजे त्यालाही दोषी ठरवलंय. अशोक पॅरामाऊंट कंपनीला दोषी ठरवलंय, म्हणजे जी शीतल तेजवानीचे त्यावेळेस आणखी दुय्यम निबंधक, आता त्याचं नाव नाही लिहिलेलं, तत्कालीन सहदुय्यम निबंधक हवेली 11 यांना दोषी धरलंय. असं त्यांनी बऱ्याच जणांना दोषी धरलेलं आहे. पण बोटॅनिकल सर्वेला दोषी धरलेलं आहे की त्यांनी नोंद करून घेणं आवश्यक होतं. असं त्यांनी सगळ्यांचं ज्याचं त्याचं माप त्यांनी पदरामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे जमिनीवर मालकी हक्क नोंदला नाही वगैरे वगैरे. आणि त्यानंतर त्यांनी काही मग सूचना केली की काय काय केलं पाहिजे. एकूणच आपण पाहिलं तर खरगे समितीने जो त्यांच्या हातातला चेंडू जो आहे तो पोलीस विभागाकडे टोलवलेला की यामध्ये तपास करून आणखी नाव, म्हणजे त्यात ऑटोमॅटिक नाव हे पार्थ पवारांचं आलं. म्हणजे पार्थ पवारांना अटक होण्याची शक्यता ही जास्त वाढलेली. पार्थ पवार किमान गुन्हा दाखल करण्याची शक्यता जास्त वाढली. कारण ते प्रत्येक याच्यामध्ये पोलीस अटक करतातच नाही आतापर्यंत आपण बघितलंय. तोपर्यंत जामीन घेतील किंवा काय करतील मला माहिती नाही, परंतु आता त्यांच्यावर त्यांची जबाबदारी आहे हे आता समितीने आता सांगितलंय शासनाला की हे दोषी आहेत. आता खरगे समितीमध्ये पार्थ पवारांचा उल्लेख आलेला आहे, 100% आलाय. त्यांचं काय चुकलंय हे याच्यासह ते त्याच जागेसाठी मुखत्यारपत्र होतं, इतकं स्वच्छ आलं. यापेक्षा स्वच्छ लिहिता येणं शक्य नव्हतं. नक्कीच आपण पाहिलं तर या खरगे 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. शासन आम्हाला काय म्हणत होतं की अहवाल येईपर्यंत थांबा, अहवाल आल्यानंतर पुढचं बघू. आता अहवाल आलाय, अहवालामध्ये जे काही म्हणायचं ते समितीने म्हटलेलं आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच आहेत. आता अहवाल आलाय, पुढची कारवाई. आता ही पानं जास्त असल्यामुळे ते आणखी 8-10 दिवस घेतील, पण तेवढा दिलाही पाहिजे त्यांना. वाचलं असलं तरी नियमानुसार त्यांना तेवढा वेळ दिला पाहिजे. आता आम्ही शासनाच्या मागे लागणार की हा अहवाल आलाय, त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे, पोलिसांवर ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आता कारवाई करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. आणि राज्य शासनाने नाही केली तर मग आम्हाला पुढचे मार्ग उपलब्धच आहे. काय मार्ग आहेत? आम्ही काय लोकायुक्तांकडे जाऊ, कदाचित कोर्टात दाखल करू. परंतु शासन जर स्वतःच्या समिती शासनाने नेमलेली आहे, आपल्या समितीचा जर अहवाल मानणार नसेल तर मग आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. परंतु आता त्यांना नाही म्हणायचं काही कारणच उरलेलं नाही. बरोबर आहे. म्हणजे आता पार्थ पवारांवर एकतर गुन्हा दाखल होईल किंवा अटकेची टांगती तलवार आहे. मात्र आता आपण पाहिलं तर एक चर्चा सुरू आहे वेगळी, त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घ्यायचं झालेलं आहे पार्थ पवारांना. यात काय अडचण निर्माण होऊ शकते का? मला नाही वाटत, कारण त्यांची निवड ऑफिशियली झालेली आहे आणि लिगली कोणी काही इतक्या लवकर, म्हणजे ते शपथ घ्यायच्या आधी काही करतील
असं मला वाटत नाही. परंतु आत्ता तरी त्याच्यात मला काही अडचण दिसत नाही. मी पण वकिलांना विचारून बघतो, कारण असा विषय कधी आपल्या पुढं आलेला नाही. खरं तर हा अहवाल जर त्यांची निवडणूक व्हायच्या आधी आली असती तर त्यांना कदाचित उभंही राहता आलं नसतं त्या पदासाठी. परंतु हा सगळा राजकीय खेळ आहे शेवटी. परंतु खेळ त्यांनी खेळला तरी आता पुढचं काय करायचं याची जबाबदारी समितीने मुख्यमंत्र्यांवर आणि गृहमंत्र्यांवर टाकलेली आहे, पोलिसांवर टाकलेली आहे. आता ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे या अहवालाचं स्वागत करायचं की काय करायचं त्याची ते पाहण्याची. नक्कीच खरगे समितीने आपला चेंडू जो आहे तो आता मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस विभागाच्या जे आहे ते आता दारात टाकलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच पोलीस असेल किंवा गृह विभाग असेल पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करतं किंवा पार्थ पवारांना अटक करतं, आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.